नमस्कार. राज्यामध्ये जर बघितलं तर जे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, पटपट लाईक करून घ्या व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बातमी काय ती डिटेलमध्ये बघा. सध्या जर बघितलं तर जे लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन अर्ज करून देतो किंवा योजना मिळवून देतो अशा सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही वेबसाईटच बघा. दिशाभूल ज्यांची होत आहे त्यांनी स्वतःला जागरूक करा आणि जे लोक महिलांची दिशाभूल करत आहेत त्यांना लवकरात लवकर जे आम्ही कारवाई करू असं सुद्धा आदित्य तटकरे म्हणाले आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे कोणत्याही आमिषाला किंवा फसव्या आश्वासनाला बळी पडू नका. ई-केवायसीसाठी शासनाने 31 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर मार्चच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 1500 रुपये बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा योजनेची हमी घेतलेली आहे.